शिवा, अरे किती वेळ? एवढं काय बोलत होता शंभू महादेवाशी? मी लवकर घरी चल, तुझे नाना काळजी करत असतील. चल. शक्ती, जरा 2 मिनिटं थांब ना. मला जरा आता प्लीज आता कुठेही जायचं नाहीये. आणि तू मला चहा प्यायला वगैरे नेणार असशील ना, तर मी अजिबात येणार नाहीये. आता घरी चल आणि नानांच्या हातचा चहा घे. अरे तू ना काही दिवस बाहेरचं खाणं पिणं जरा बंद कर बरं प्लीज. नाही, चहा वगैरे नाही. अगं जरा देवळात चल ना परत. मला आता काय? अरे आता दर्शन घेऊन आलायस ना, मग पुन्हा जायची काय गरज? आणि हे बघ, तू पूर्ण बरा झालास ना की तुला हवा तेवढा वेळ जाऊन देवळात बस. पण आता नको, आता लवकर चल. मला काहीतरी सांगायचं होतं. काय? इथे आता आता काय? अगं ते मी ते शिवा, किती टाइमपास करतोयस? बोल ना पटकन. काय नाही. चल शिवा, तू ना अशक्य आहेस. एव्हाना आपण अर्धा रस्ता पार केला असता. चल लवकर, उशीर होतो. चल. शंभू महादेवा, हे तू चांगलं नाही केलंस. मला तुझ्या समोर तुझ्या साक्षीने शक्तीकडे प्रेमाची कबुली द्यायची होती. तुला बोललो होतो ना, सांभाळ सगळं. काहीतरी चमत्कार करून शक्तीला थांबवायला हवं होतंस. हो, माझ्या लक्षात आहे. याआधी 3 वेळा तिने माझा गाल लाल केलाय. पण म्हणून घाबरून मी माझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवू नको. मला माहित आहे हिच्याही मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत. ती स्वतःहून हे बोलत नाहीये. मलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. बोलू का आताच रिक्षात? नाही, नको. शंभू महादेव, मला तुझ्या समोरच तिला आय लव्ह यू म्हणायचंय. शिवा, काय झालं? कसला एवढा विचार करतोयस? नाही, काही नाही, असंच. नक्की? बर. माझी हिम्मत का होत नाहीये? शंभू महादेवा, काहीतरी करा. मला मनातलं बोलायला हिम्मत दे. शंभू महादेवा, हा तुझाच संकेत तर नाही ना? मी शक्तीला तुझ्या समोर प्रपोज करावं म्हणून रिक्षामार्फत माझ्या समोर आलास. तसंच असेल. शक्ती, मला तुला काहीतरी सांगायचंय. हो, बोल ना रे. मला तू मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना? हो. नाही, काही नाही. ओके. प्लीज काय करताय? प्लीज शांत व्हा. आमचं आयुष्य बर्बाद केलंय तू. बस, दोन्ही हात हिरावून घेतले असून काय करायचंय तुला? प्लीज शांत व्हा प्लीज. चिडचिड करू नका. कसं शांत राहू सांग मला.
तुझ्या चेटकोबाला माझी दया येत नाही का ग? हा, मला एक सांगतो, त्या चेटकोबाची खरंच शक्ती गेली, ती नाटकं करतोय तो. प्लीज, काय बोलते तुम्ही? बरोबर बोलतोय मी. तुम्ही चिटकोवर संशय घेताय? हे बघा, तो आपल्याला फसवणं अशक्य आहे. पण ना सध्या त्याचा नाईलाज झालेला आहे. त्याच्याकडे जी ताकद आहे ना, ती पुरेशी नाही आहे. त्याची ताकद परत आणण्यासाठी उरलेले 3 बळी द्यावे लागतील. आणि ते जर का एकदा दिले ना, की त्याची ताकद परत येईल आणि त्या आदिशक्तीची आपल्याकडे असलेली वक्र दृष्टी नाहीशी होईल. ती आदिशक्ती संपेल कायमची. तू जे म्हणतेस तसं नाही झालं आणि माझ्या जीवावर बेतलं तेव्हा काय करणार आहेस तू? असं नाही होणार. माझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे. मी असं काही होऊ देणार नाहीये. कोण आहे ही बाई? ताई, तुम्ही काय करता इथे? आणि ते अशा घराबाहेर उभ्या का? या ना, घरात या ना. अहो, असं काय करताय? या ना, घरात या. या ना. मॅडम सोळा, मॅडम सोळा. मी खरंच काय ऐकलं नाही मॅडम. मॅडम प्लीज सोडा मॅडम. शिवा, कसला एवढा विचार करतोयस? काही बोलायचंय का तुला? नाही, काही नाही. जाऊ दे, चल. हा, अरे इथून पायी जावं लागेल. पुढे रस्त्याचं काम चालू आहे. चल. शिवा, लवकर चल, आपल्याला उशीर होत. शंभू महादेव. शंभू महादेवा, या इथे आसनावर बसा आणि मी जे बोलतो ते जरा ऐकून घ्या. काय चाललंय याचं? आणि फक्त 5 मिनिटं द्या, मोठं चॉकलेट देईन तुम्हाला. त्या मुलाला का थांबवलंय याने? महादेवा, असं म्हणतात की मनात काही साचवून ठेवू नये. मग तो राग असेल, नाहीतर प्रेम. वेळच्या वेळी बोलून व्यक्त व्हावं. आणि म्हणून मला माझ्या मनातलं सगळं तुझ्या समोर बोलायचंय. फक्त मला 5-10 मिनिटं द्या तुमची, बस. शिवा, काय चाललंय हे? शक्ती, अगं मगाचपासून मी तुला काहीतरी सांगू पाहतोय आणि मला सांगताच येत नव्हतं. आणि मला जे काही सांगायचं होतं ते शंभू महादेवासमोर सांगायचं होतं. आणि बघ ना,
साक्षात शंभू महादेव आलेत. हा शिवा, तू काय बोलू नकोस. मला बोलू दे. आता मी बोलणार आणि तू ऐकणार. शक्ती, मला म्हणजे माझं कसं सांगू. शिवा, अरे एवढे पॉज घेऊन का बोलतोयस? काय बोलायचंय ते बोल, आपल्याला उशीर होतोय. हा, शिवा, अरे ती थांब ना. मी 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 बोलू ना, तू काही नको बोलूस. मी म्हणजे माझं मी शिवा, अरे मी माझं काय बोलायचंय तुला? बोल लवकर, चल, उशीर झालाय. शक्ती, मला शक्ती, तू मला खूप आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझं रागावणं, प्रेमाने बोलणं, मला मदत करणं, माझ्यावर हक्काने ओरडणं, माझ्या अवतीभोवती असणं मला आवडायला लागलंय. तुला कदाचित राग येईल आणि तू माझ्या कानाखाली मारशील, पण शक्ती, मी खूप धीर एकवटून बोलतोय. शंभू महादेवाची शपथ, मला तू मनापासून आवडतेस. मी प्रेमात पडलो तुझ्या. आय लव्ह यू शक्ती. तुला पण मग मी आवडतो ना तुला. हॅलो. हा, हॅलो प्राची मॅम, बोला. हो, मी येते हेड ऑफिसला. हो, निघतेच. काय झालं, हेड ऑफिसला अर्जंटली का बोलवलं? अरे एक अकाउंट्सची फाईल पोहोचवायची होती हेड ऑफिसला. तू चल, मी तुला घरी सोडते आणि मग मी निघते. शक्ती, मी पण येऊ का सोबत? नाही, नको, मी जाते एकटी. तू चल घरी. शक्ती, तू काही बोलली नाहीस. तुझं उत्तर काय आहे? ते मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तू चल घरी. शंभू महादेवा, बोललो तरी एकदाचा. चॉकलेट नक्की, मोठं वाला. चला.
शक्ती आणि शिवाला एवढा वेळ का लागतोय यायला? कुठे राहिले ते? वत्सरा, तुम्ही सांगितलं होतं पटकन महादेवाच्या देवळात दर्शन घेऊन येत आहेत, मग एवढा वेळ लागतो दर्शन घ्यायला? हो आप्पा, नका ना टेन्शन घेऊ. अहो कशाला टेन्शन घेते? तुम्हाला सांगतो ना, का क्रॉस केला असेल त्याने. येतील येतील, नका टेन्शन घेऊ तुम्ही, येतील. हा, आणि मंदिरात खूप गर्दी असेल ना, म्हणून उशीर होत असेल. श्रद्धा, जरा फोन लावून बघ ना. पोरांना उशीर झाला ना तर माझा जीव नुसता वर खाली होतो बघ. अम्मा मावशी, अगं नको काळजी करूच. अगं दोघं सोबत आहेत ना, मग काळजीचं कारण काय? हो बरोबर बोलले श्रद्धा मॅडम. ए ते बघा आले. नाना, अरे वेड आहेस का? ए नाना, झालाच इमोशनल. रडतो का असा? तुझा लेक आलाय घरी, आवडलं नाही का तुला? जाऊ परत. काय पोरा, काही काय बोलतो कपडा. शिवा, अरे बापाचं काळीज असतं ते. पोराला सुखरूप बघून भरून आलं ते. हो अम्मा, माहितीये मला. अहो माझा नाना खूप भोळा आहे, हळवा आहे खूप मनाचा, म्हणून एवढा इमोशनल झालाय लगेच. ए नाना गप, रडतो काय? आलोय ना मी घरी आता. ठीक आहे, तो आता असंच उभा राहणार आहे का? पाय वळला की काय? मला ऑफिस मध्ये जरा अर्जंट काम आहे, मी निघते. तुमचं चालू दे. अयो शक्ती, 2 मिनिटं थांब ना. मी शिवाला ओवाळून घेते. त्याचं अवक्षण झालं ना की मग जा तुझ्या कामाला. हा शक्ती, काम तर रोजच आहे ना. 2 मिनिटं उशिरा गेलीस तर काही जग बुडणार आहे? बरं थांबते. शिवा, ये आता तुझ्या घरात. अम्मा मी निघते. 1 मिनिट, तुझ्या कपाळावर हे भस्म कोणी लावलं? मी लावला अम्मा, देवळात. खरंच? मानला शिवा तुला? नाही, उभ्या आयुष्यात मला जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलेस बघ. पण मला सांग शिवा, शक्तीला तू जेव्हा भस्म लावलंस तेव्हा ती ओरडली नाही तुझ्यावर? काय सांगतोस काय? शक्ती, काय झालं? नाही, काही नाही. शक्ती, काय झालं? तुझा चेहरा कसल्या तरी स्ट्रेस मध्ये दिसतोय. सांगशील काय झालं? नाही, काही नाही अप्पा. चला पोरांनो, घरात जाऊया. ताई अप्पा, तुम्ही बी चला. चल शिवा. भद्रप, अगं कोण आहे ती बाई? अगं तिला रूम मध्ये का बंद केलंयस? कोण आहे ती? काय केलंय तिने? तिने काही केलं नाहीये.
पण आता आपल्यासाठी काही करू शकेल. प्रिन्स, तिने तुम्हाला अशा या अवस्थेत बघितले. तुम्हाला 2 हात नाहीयेत. या गोष्टीचा बोबाटा तिने बाहेर केला असता म्हणून कोंडून ठेवले तिला. सध्या बेशुद्ध केलंय. सध्या बेशुद्ध केलंय म्हणजे? तुम्ही विसरलात, चेटकोबाला अजून आपल्याला 3 बळी द्यायचे आहेत. त्यातला 1 बळी स्वतःहून आपल्या दारात चालत आलंय असं समजा. ती बाई आज बळी जाणार, चेटकोबाला अर्पण होणार. अगं पण ती बाई कोण आहे, कुठून आली, आपल्याला काहीच माहित नाही. तिचं काही काम असेल आपल्याकडे. हे सगळं माहित असताना तू संपवू कसं शकते तिला? काय करायचं आपल्याला? ती बाई कुठून आली, कोण आहे, कोणाची कोण, काय करायचंय ते बघत बसू नंतर आपण. पण आता आयतं आलेलं हे सावज मला हातातून गमवू द्यायचं नाहीये. आज 12च्या ठोक्याला तिचा बळी देऊन काढून टाकीन नाहीशी. शक्ती, मला तू खूप आवडतेस. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू शक्ती. मला तर ना काहीतरी गडबड वाटते. आय एम पण डाउटिंग. काहीतरी झालंय जे आपल्याला दिसत नाही. शिवाला विचारूया. विचारायला पाहिजे. वरण कसली खलबत चालली? काय नाही, काही नाही, असंच गप्पा मारत होतो. बर बर, तुम्ही गप्पा मारा. मी तुमच्यासाठी आल्याचा फक्कड चहा बनवतो. हा, काय चाललंय तुझं ही शक्ती? भानावर ये. बंगल्यावरून हेड ऑफिसला अकाउंट्सची फाईल घेऊन जायची होती. शिट, विसरलेच.